ए थांब जरा. हे ठिकाण म्हणजे कर्नाटकमधील हॉस्पिटल जवळ असलेलं हम्पी हे ठिकाण आहे. या हम्पीच्या ठिकाणी आम्ही पाहण्यासाठी आलो. अंजनी पर्वत. आणि हे बघा गर्दी आहे खूप अंजनी पर्वत पाहण्यासाठी. आता हे पाहण्याचं भाग्य म्हणजे आम्हाला लाभलेलं आहे. कारण हम्पी आणि हॉस्पिटल हे नावं कधी ऐकलेलेच नव्हते. जणू काय हे शहर आपल्या स्वप्नातलंच काय असं वाटत होतं. परंतु आम्हाला अंजनी पर्वत पाहण्याचं योग आलेला आहे. आणि आम्ही आता त्या पर्वताकडे जाणार आहोत. जवळजवळ 500 पायऱ्या चढून जायचं आहे. आता बघूयात चढणं होतंय की नाही, कसं होतंय काय नाही. जावे त्याच्या अंशी कळे असं म्हणतात. अशी गर्दी आहे एवढी. हे आहे हम्पी आणि सर्व ऐतिहासिक स्थळ हे आपल्याला हम्पीलाच बघायला मिळतात. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी याच्या अगोदर ज्या राम आणि सीता लक्ष्मण ज्यावेळेस वनवासाला निघाले होते आणि त्यावेळेला त्यांचा पहिला मुक्काम कुठे होता तर तो त्या अंजनी पर्वताच्या बाजूला होता, थोड्या अंतरावर. आणि हनुमान आणि राम यांची पहिली भेट अंजनी पर्वताच्या जवळच असलेल्या पर्वतावर झालेली आहे. ते पण मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि हे आम्ही आता सध्या अंजनी पर्वत चढून जाण्यासाठी निघालो. अंजनी पर्वताचं दर्शन घेण्यासाठी अंजनी माताचं. तर बघूया, चला तुम्हाला तिथलं सगळं दृश्य दाखवते. सांगायचं विशेष म्हणजे हे हम्पी हे ठिकाण पूर्ण चहूबाजूने दगडांच्या ढिगाऱ्याने म्हणा किंवा दगडांचे मोठे मोठे ज्वालामुखी होऊन पडलेले ढीग आहे त्याच्या मधोमध वसलेलं आहे. हे याचं वैशिष्ट्य आहे. हे बघा गर्दी भरपूर आहे. हा बॅक कॅमेरा आणि हे सगळं खिचाळशील काय आपलं. सर ಹೋದ್ರಾ ಸರ್ ಒಂದು हे बघा अशा उंच चढून जाण्यासाठी पायऱ्या आहेत. खूप उंच आहे अजून. हे बघा हे पर्वत हे दगड बघा तो दिसतोय उंच. तिथं जायचं आम्हाला आता. हे बघा माझ्याबरोबर माझी फॅमिली आहे. हे बघा मुली आहेत, नातू आहेत, जावाई आहेत, मुली आहेत. आणि आम्ही आता पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे. इथं काय झालं सरळ असतं म्हणजे
हे बघा उंची पर्वताची चढायची. आम्हाला आता दम लागला आणि निम्यापर्यंत सुद्धा आम्ही आलो नाही. हो का? लहान लहान लेकरं येऊन सुद्धा दर्शनासाठी आले लोक. बघा ही उंची अशी आहे. हो का? खूप उंच आहे. गुण झाली तेव्हाच वाटलं एवढं मी खंडेरायाच्या पायऱ्या चढले, मग आता सुद्धा मी अंजनी पर्वताच्या पायऱ्या चढू शकते म्हणून हिम्मत करून आले. परंतु खूप त्रास होतोय, अजून खूप उंच चढायचं आहे. बघू. अरे ना तिथे थांबून घ्या ना. हे बघा हे हम्पी पूर्ण डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं आहे. हे बघा. हे बघा पूर्ण दगडाचे डोंगर मोठमोठे आहेत त्यावेळेस ज्वालामुखी झालेले. आणि हे बघा हे एवढं उंच आहे अंजनी मातेचं मंदिर. हे बघा हे दगड किती मोठे मोठे आहेत. हे बघा. आणि हे इतिहासाची साक्षी देतात. आणि हेच आता आम्ही अंजनी मंदिराच्या जवळ आलो. हे बघा आलं अंजनी मंदिराचं. हे बघा जवळ आलेलं आहे. तुम्हाला दाखवली बघा मी. हे बघा इथं थकलेल्या लोकांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. हे बघा आमच्या इथं मालक बसलेले आहेत. आणि हे बघा इथं मोठे मोठे दगड कसे इतिहासाची साक्षी देत आहेत. हे बघा इतकं उंच आहे आणि ते शेवटला दिसतंय तिथं मंदिर आहे. म्हणजे भरपूर उंच जायचे आणखी. बघू आता राम जे हनुमान आम्हाला कशी शक्ती देतात वर चढण्यासाठी आणि खाली येण्यासाठी. मला ओमला माहिती का असं पकडला होता. हा पळून गेला. हे बघा वर जाण्याचा मार्ग आहे. हे उंची बघा. बघा ही उंची आणि ते बघा मंदिर शेवटच्या दगडाजवळ. तिथं जायचं आता. आणि असं उभं आहे. हे बघा पूर्ण दगडाच्या मध्ये वसलेला आहे. चला बाबू तो का त्या पांढऱ्या शेवटच्या दगडापाशी मंदिर आहे. आता त्याच्या थोडं पुढे आहे म्हणे. तिथं जायचं. आता कसं जायचं ते विचार करायला. जाऊ दे. पाणी लागल ना. नाही लागत आता. कुठं गेला का ते? हे बघा त्याची सांदी स्थितीत आहे मंदिर. थोडं जवळ आले पण चढता येईना.
हा बघा इतका कठीण मार्ग आहे हा गुफेतून जाणारा. त्या गुफेपर्यंत आम्ही आलोय आता. चलते तिकडे थोडं मागं फिरा. हां जावा. अंजनीच्या डोंगरावर जाण्यासाठी इथे गुफा आहे. लाईट आहे ना कॅमेरा मी पुढे जाते आता. छोटा रस्ता आहे. अंजनी पर्वत चढायचा फार कठीण मार्ग आहे. खालून तेवढा उंच असेल असं वाटत नाही, पण खूप उंच आहे. 500 पायऱ्या आहेत, 500. तेवढ्या चढून आम्ही आता अंजनी पर्वताच्या जवळ पोहोचलो. पण आता चढायचं म्हणलं की फार दम हिम्मत होत नाही. तरी पण हिम्मत करायला काय करणार. चला बसू मग थोडं बसू थोडं लई बोलू. बोला. थोडं आता थकून मी विसरले बसलेले आहे. बोलण्यासाठी सुद्धा अंगामध्ये त्राण राहिला नाही. तरी पण मला दाखवायचं होतं की अंजनी पर्वत कुठं आहे, कसा आहे, किती उंच आहे. कारण हे पर्वत बघणं सुद्धा माझ्या एक स्वप्न आहे. स्वप्न होतं माझ्या स्वप्नात असं वाटत नाही की मला कधी कर्नाटकामधलं हॉस्पिटलच्या जवळील हम्पीमधील हे देवाच्या ठिकाण मला बघायला मिळतील असं कधीच वाटलं नव्हतं. पण ते म्हणतात ना नशिबात आहे ते होतं. माझ्या सतत पण असते त्या माझ्या पूर्ण जे मी ऐकत होते, जे पुस्तकात वाचत होते ते फक्त वाचत होते. पण प्रत्यक्ष अनुभव मला इथं मिळाला आहे, खास करून अंजनी पर्वत बघण्याचा. आणि याच्याच बाजूला ज्यावेळेस राम, सीता आणि लक्ष्मण वनवासाला निघाले होते त्यावेळेस पहिलाच मुक्काम त्यांचा अंजनी पर्वतापासून थोड्याच अंतरावर होता. तिथंही हा राम, लक्ष्मण आणि सीतेचं मंदिर बांधलेलं आहे. आणि पहिली हनुमान आणि राम यांची भेट अंजनी पर्वताच्या बाजूलाच असलेल्या मोठमोठ्या दगडाच्या पर्वतावर झालेली आहे. हे फक्त आपण पुस्तकात वाचलेलं होतं, परंतु मी ते प्रत्यक्षात अनुभवलेलं आहे. आणि ते अनुभवत असताना मला त्रास तर झाला खूप, पण समाधानही वाटत आहे. का जन्मस्थळ अंजनी पर्वत किष्किंधा. हा किष्किंधा. हे किष्किंधा राज्यामध्ये हे अंजनी पर्वत आहे. थांबा. चल. चला.
कसं वाटलं बघून? ही खरी कमाल आहे बघा. हे बघा दगड किती मोठा आहे बघा. पर्वताकडे जाण्यासाठी हा महत्वाचा मार्ग आहे बघा. जवळून दाखव. हं. असंही करून दाखवतो. अच्छा, बहुत अच्छा, सब प्राकृतिक है. अच्छा अच्छा है. हे बघा हा मार्ग खूप महत्वाचा आहे. पर्यंत आहे हा एकच खांब आहे आणि याच्या खालून अंजलीच्या दरवाजामध्ये मंदिरामध्ये जाण्याचा मार्ग काढलेला आहे. बघा किती हा सुंदर मार्ग आहे. चला इकडे ये, तुम्ही इकडे या. सिंगल आला कडा बच्चाला. ಇಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ತಿಳಿಯಲ್ಲ मम्मी एक मिनिट मी पुढे जाते ಎಷ್ಟು ಇದು ಮ್ಯಾನರ್ಸ್ ಇಲ್ಲ ಆಡುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ ಗೊತ್ತಾ? हां चौकाश खाली बग्गी के लावा हराव. थांबा ते नाता येत नाही गर्दी या ಗಜನ ಅಪ್ಪ ಮೊಬೈಲ್ ತಂದಿರಲಿಲ್ಲ. हे बघा मंदिर ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं ते ठिकाण आलेलं आहे. माझ्या मम्मीनं पैसे जिंकलेली आहे. हे बघा माझ्या एवढ्या पायऱ्या चढून ना गोरी पान झाले. एकदा आले मी मंदिरामध्ये. ಫೋನ್ ಬಿಟ್ಟೋಗವಾ ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಫೋನ್ ಬಂದ್ ಮಾಡ ಫೋನ್ ಬಂದ್ ಮಾಡಿ. हेच आहे तो अंजनी पर्वत. आणि बघा एकदाच आमचं या पर्वतामधील हनुमानाचं दर्शन झालेलं आहे. हे बघा भरपूर लोक दर्शनासाठी आलेलं आहे. हे मंदिर आहे. मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतलंय. हे बघा हे किती मोठे दगड आहेत बघा. सनसेट बाहेरच आहे ना. अगं ते बाहेर यावं लागेल का दिवस. हे बघा संध्याकाळी 6:30 वाजलेत आणि दिवस मावळतीला लागलेला आहे. हे बघा त्यानं पूर्ण आपला एरिया घेरलेला आहे. लाल बघा हे डोंगरावरचे दगड किती मोठे आहेत बघा. आणि एकदाच आम्ही चढून डोंगरावर आलो आणि ह्या हम्पीमधले महत्त्वाचे ठिकाणं आम्ही काही प्रमाणात बघितलेले आहेत. बघून पूर्ण झालेत. बघू आता पूर्ण दुसरे राहिले ठिकाणी बघण्यात येतात की नाही. गावाकडे जाण्याची पण घाई आहे. सेल्फी घ्यायची का? बघा सूर्य हा हळूहळू आपल्या आईच्या कुशीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे. बघा लाल किरणं त्याने बाहेर टाकलेली आहेत.
सनसेट खूप सुंदर दिसते. कुठे चालली ती नाही बघूत की आता. ए सरक पुरी मराठी येत नाही. मी जाऊ का हळूहळू? कुठे झोपण्यासाठी हा दगड चूज केला होता, पण तिथे गेल्यास कळालं की तिथे झोपायला आता येतच नाही. आता बघा सुंदर असा सनसेट. एवढ्या पायऱ्या चढून थोडीशी विश्रांती. एवढ्या मोठ्या दगडावर जागा सापडली विश्रांती करायला. इथून जर गेलं गुळ खाली. असा सनसेट आणि अशी झोप असावी. का सुंदर सनसेट. वाव, खूप मस्त व्ह्यू आहे हा. खूप उंच पर्वत आहे बाबा. पाणी आहे का? ह्या अंजनी पर्वताच्या 500 पायऱ्या म्हणजे मला वाटते 5-6 मजले तरी असतील. मी तेवढ्या पायऱ्या मी चढून अंजनी पर्वतावरील मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे. बघा हा नजारा किती सुंदर दिसतोय. पायथ्याचा नजारा हा मी मंदिराच्या समोरून घेत आहे आणि हा पूर्ण मंदिराच्या खालचा भाग आहे पायथ्याचा. हे गाव आहे आणि चौकून मोठमोठ्या दगडाने वेढलेला हा हम्पी या ठिकाणाचा एरिया आहे. सर्व काही ऐतिहासिक स्थळ पाहायचं असतील तर कर्नाटकामधील होसपेटपासून जवळच असलेल्या 20-25 किलोमीटर अंतरावर असलेल्या हम्पी ह्या ठिकाणचं हे दृश्य आहे. आणि हे मंदिर आहे हनुमानाची आई अंजनीचं डोंगर आहे, मंदिर आहे हे.
आणि ते आमचं बघून आता झालेलं आहे. आमचं दर्शन पण झाले. हे बघा, हे बघा, हे गाव आहे आणि ह्या गावातूनच आम्ही असंच गोल येऊन असं मंदिरामध्ये आलो आहोत. बघा, पूर्ण दगडानं भरलेलं हे गाव आहे. खरंच ज्याला इतिहास वाचण्याची किंवा इतिहास जाणून घेण्याची आवड असेल त्यांनी हम्पीला येऊन अशा या ठिकाणाची माहिती घ्यावी आणि हे बघून आनंद लुटावा जसा आम्ही लुटलेला आहे. हे डोंगराच्या कुशीमध्ये आणि मंदिराच्या म्हणजे अंजनीच्या मंदिराच्या बाजूला वाहणारी ही संत वाहणारी नदी ही तुंगभद्रा नदी आहे. आणि हे मंदिर आहे किष्किंधा या नगरीमध्ये. याला किष्किंधा असं म्हणतात. हां बाय बाय. सर्व दर्शन आमचं झालेलं आहे. सर्व लोक खाली गेलेलं आहे. आम्ही पण खाली चाललो. आणि हो काही माकडं हे बघा, आम्ही आता सगळे खाली चाललोत. आता झालं आमचं दर्शन. खूप छान वाटलं, एन्जॉय केला. पताका थाटानं पडतोय. आता एवढा डोंगर उतरून परत आम्हाला वर आल्यासारखंच खाली जायचं आहे. खरंच सितारेवरची कसरत आहे. आणि ती कसरत आम्ही पूर्ण केलेली आहे. ते बघा, ते लाईट दिसतंय ते मंदिर आहे अंजनी मातेचं. तिथून आम्ही आलो. आणि हे आहे राम. बघा हा दगड केवढा, त्याला कसलाच आधार नाही तरी पण तो पडत नाही. आता पूर्ण आमचं परत येऊन इथं खाली बसलोत आम्ही. खूप दमलाय जीव आमचा. आता जाणार आम्ही परत गाडीकडे. मान्य पाणी घेऊ.